काय वाढले पानावरती ही प्रसिद्ध कविता आहे गदिमा यांची। अर्थातच आपण त्यांना साहित्यामधील वाल्मिकी असं म्हणतो। त्यांची अनेक भावगीत आहेत, स्त्रीगीत आहेत, गीत रामायण तर सर्वांना मुखोद्गत आहे, ज्ञात आहे। आणि काय वाढले पानावरती अशी ही प्रसिद्ध चर्चित कविता एका पुरुषाने केलेली कविता आहे। कोणी असं म्हणतं की त्यांनी पेशवाईच्या जेवणाची पंगत आणि त्याचे वर्णन केलेलं आहे, तर कोणी असं म्हणतं की अण्णा एकदा म्हणजेच गदिमा कुठल्या तरी एका लग्नाला गेले होते आणि त्या लग्नातील त्या पूर्ण जेवणावळीचं वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे। तर ऐकूयात एका पुरुषाने केलेली अशी ही सुंदर कविता। शीर्षक आहे काय वाढले पानावरती। काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती। धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले। आले लोणचे बहुमुरलेले आणि लिंबू रसरसलेले। किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले। खमंग त्याचे भरीतच केले, निरनिराळे चटके नटले। चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची मग त्यांचे भरले। मिरची खोबरे तीसह ओले, तीळ भाजुनी त्यात वाटले। कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले। वासतयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा म्हणजेच अर्थातच गदिमा। अंतरी अण्णा अधीर जाहले, भिजल्या डाळी नंतर आल्या। काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटुनी सुरेख तळल्या। कोशिंबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या। मुळा आवळा मिरच्या ओल्या, केळी कापून चकत्या केल्या। चिरून पेरूच्या फोडी सजल्या, एक रूप त्या दह्यात झाल्या। भाज्या आल्या आळू घोसाळी, रान कारली वांगी काळी। सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी। चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळा हिरवी केळी। काजूगरांची गोडी निराळी, दुधी भोपळा आणि रताळी। किती प्रकारे वेगवेगळी, फेण्या पापड्या आणि सांडगे। कुणी आणुनी वाढी वेगे, गवल्या नकुल्या धवल मालत्या। खिरी तयांच्या शोभत होत्या, शेवयांच्या खिरी वाटल्या। आमट्यांनी मग वाट्या भरल्या, सार गोडसे रातंब्याचे। भरले प्याले मधुर कडीचे, कणीदार बहु तूप सुगंधी। भात वाढण्या थोडा अवधी। काय मंडळी, जबरदस्त भूक लागलेली असेल ना। एवढं सालोंकृत असं सुंदर असं भोजनाचं ताट आपल्या समोर जर कोणी वाढलेलं असेल, तर अण्णांसारखे तुम्हीही अधीर झाला असाल, हो ना।